हॅलो फ्रेंड्स, आज बनवूया नाचणी डोशाचं प्रेमिक्स. तर बऱ्याच जणांना डॉक्टर सांगतात की नाचणी खायला पाहिजे, कॅल्शियमसाठी चांगले असते. पण दरवेळी आपल्याला भाकऱ्या करणं काही शक्य नसतं. तर असं प्रेमिक्स तुम्ही बनवून ठेवलं तर अगदी घाईच्या वेळी पण ते उपयोगी पडेल. पटकन ब्रेकफास्टला नाचणीचे डोसे बनवू शकतो. ह्याच्यामध्ये डाळी मी कपड्यावर पुसून घेतल्यात आणि मग पॅनमध्ये वेगवेगळ्या भाजून घेतल्या. तर जास्त खरपूस भाजायच्या नाही आहेत, थोड्याशा गरम होतील एवढ्याच परतायच्या. मिक्सरला लागल्या पाहिजे, छान पीठ केलं पाहिजे. तर त्याच्यामध्येच मग रवा, साबुदाणा आणि जाड पोहे हे सगळं भाजून घेतलं. तर ह्याची डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाण वगैरे सगळं दिलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी हे मिश्रण गरम असताना मेथी टाकायची, कारण मेथी जास्त भाजली की कडवट होते असं माझा अनुभव आहे. तर साबुदाणे हे सगळं थोडंसं गरम करून घ्यायचं आणि मग हे मिश्रण काढायचं आणि थोडंसं गार झालं की मिक्सरला वाटून घ्यायचं आणि मग चाळून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये मी तर रेडीमेडच नाचणीचं पीठ वापरलं आहे. तुम्ही अख्खी नाचणी पण ह्याच्यामध्ये वाटू शकता, पण पीठ वापरलं की जरा शॉर्टकट होतो. तर ह्या सगळ्या मिश्रणामध्ये ते पीठ मिक्स करायचं. हे पीठ तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये पण ते 2-3 महिने चांगलं राहतं. तर डोसे करताना त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं, मीठ घालायचं आणि जसं नेहमी डोशाचं आपलं बॅटर असतं तेवढी कन्सिस्टन्सी येईल असं पाणी घालायचं आणि मग झालं, पटापट डोसे काढायचे आणि गरम गरम चहाबरोबर खायचे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आणि तुम्ही पण असे काही शॉर्टकट रेसिपीज ट्राय करत असाल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मला पण त्या रेसिपी ट्राय करायला आवडतील. बाय.